नमस्कार, देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अमरावती शहरात काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान। नागपुरात नितीन गडकरींची प्रचार रॅली सुरू। नितीन गडकरींसाठी नागपुरात भाजपचं बूथ से घर चलो अभियान। बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी लोणार, सिंदखेड राजा, मेहकर, साखरखर्डा परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। भाजीपाला पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म लावत बळवंत वानखडे लोकसभेच्या रिंगणात। आज रंगपंचमीनिमित्त महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापुरातील माजी सैनिकांबरोबर रंगपंचमी साजरी केली। सर्व माजी सैनिकांनी शाहू महाराजांना रंग लावत त्यांना पाठिंबा दर्शविला। जालना शहरापासून जवळच असलेल्या सामनगाव येथे महापालिकेच्या घनकचरा डेपोला स्थानिक नागरिकांनी काही काळ टाळे ठोकले होते। या महापालिकेच्या घनकचरा डेपोमुळे 4 ते 5 किलोमीटर मधील परिसरामध्ये पूर्णतः दुर्गंधी पसरली। त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। शेतकऱ्यांना देखील या घनकचरा डेपोमुळे फटका बसला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।